शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी। कालच्या सुनावणीमध्ये ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद। बंडखोर शिवसेना आमदारांना अपात्र केलंच पाहिजे, सिब्बल यांची मागणी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। 29 ऑगस्ट रोजीच्या उपोषणावर काय बोलणार याकडे लक्ष। 28 ऑगस्टच्या आत मागण्या मान्य करण्याची मागणी। राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। निर्णय न घेतल्यास आजपासून आपत्कालीन सेवा बंद करण्याचा डॉक्टर्सचा इशारा। संपामध्ये 14,000 निवासी डॉक्टर सहभागी। वरळीमधील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। निकृष्ट दर्जाचं आणि अस्वच्छ अन्न दिलं असल्याचा आरोप। खाण्यायोग्य नसलेलं अन्न आणि खाद्यपदार्थांचे फोटो विद्यार्थ्यांनी सादर केले। सांगलीतील चांदोली धरण 87.79% भरलं। चांदोली धरणामधून पुन्हा विसर्ग वाढवला। धरणामधून वारणा नदीमध्ये 7,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेकडून 7 विशेष गणपती गाड्यांची घोषणा। मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि वसईवरून सुटणार विशेष रेल्वे। रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावला जाणाऱ्या गणेश भक्तांना यामुळे मोठा दिलासा। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वडोदरा बुलेट ट्रेन स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात। स्थानकाच्या बांधकामातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण। सध्या स्ट्रक्चरल स्टील उभारणीचं काम वेगानं सुरू। दिल्लीमधल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांना धमकावलं जातंय, राहुल गांधींचा आरोप। विद्यार्थ्यांनी चुकीचं केलेलं नसल्याची राहुल गांधींची माहिती। इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या रॉकेटचा अनियंत्रित तुकडा चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला। ताशी 8,690 किलोमीटर वेगानं तुकडा पडल्यानं मोठा खड्डा। ₹2,000पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता। संसदेत पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्टमध्ये सुधारणा करणारं विधेयक सादर। मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मागितली केंद्र सरकारची माफी। चाइल्ड पॉर्न डीपफेक कंटेंटवर सरकारनं व्यक्त केली होती नाराजी। सरकारनं 3 दिवसांचा दिला होता अल्टिमेटम। आणि तुरुंगात जरी टाकलं, हत्या जरी झाली तरी बांगलादेशमध्ये परतणार। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांचं 2 वर्षांनंतर पहिलं सार्वजनिक भाषण।